Welcome students. Today we are going to study the next part, chemical equations of the topic chemical reactions and equations. सुरुवातीलाच एक रिॲक्शन दिलेली आहे, त्या रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. यापूर्वी आपण एक ॲक्टिव्हिटी बघितली होती. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये 5 रिॲक्शन्स होत्या, ते आपण बघितलं. तर त्यापैकी पहिली जी रिॲक्शन आहे त्या संदर्भातली माहिती इथं दिलेली आहे. लेट अस फर्स्ट लुक ॲट द केमिकल रिॲक्शन इन ॲक्टिव्हिटी सेकंड. ए कलरलेस सोल्यूशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म्ड इन ॲडिशन टू झिंक डस्ट टू द ब्लू सोल्यूशन ऑफ कॉपर सल्फेट CuSO4. म्हणजेच आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं होतं ब्ल्यू कलर्ड पिकॉक ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेट सोल्युशन, त्यामध्ये झिंक डस्ट ॲड केली. तर त्याच्यापासून झालं काय, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. हे त्याच वेळेस बघितलं होतं आपण. धिस सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग ए केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड ॲज ए वर्ड इक्वेशन. म्हणजेच एखादी केमिकल रिॲक्शन साध्या पद्धतीनं शब्दांमध्ये जर लिहिली तर त्याला म्हणायचं आहे वर्ड इक्वेशन. पुढे ए वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन फर्दर कंडेन्स्ड फॉर्म बाय यूजिंग केमिकल सिम्बॉल्स और केमिकल फॉर्म्युली ॲज फॉलोज. म्हणजे वरती जे वर्ड इक्वेशन लिहिलेलं आहे यात प्रत्येकाचा वर्ड लिहिला आहे. कॉपर सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CuSO4 आणि झिंक डस्ट Zn. आणि हे दोघं काय झाले, रिॲक्टंट्स. आता प्रॉडक्ट साईडला राईट साईडला ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. झिंक सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ZnSO4 प्लस कॉपर प्लस CO. हे काय झालं, इक्वेशन झालं, केमिकल इक्वेशन. ठीक. पुढे द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन ए कंडेन्स्ड फॉर्म यूजिंग केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. ही डेफिनेशन आहे कशाची, केमिकल इक्वेशनची. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिॲक्टंट्स. आपण मागे शिकलो होतो, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. इथं हे दोन काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत. These two reactants react with each other to form copper particles and solution of colorless zinc sulfate, and they are products. Products ची definition काय, the new substances formed in a chemical reaction are known as products, and the products are always written on the right side of the chemical equation. ठीक आहे. And the properties of products are completely different from the reactants. The ionic bond in a reactant CuSO4 breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during the chemical reaction. तर या केमिकल रिॲक्शनमध्ये CuSO4 मध्ये जो आयोनिक बॉन्ड आहे तो रिॲक्टंट साईडचा आयोनिक बॉन्ड ब्रेक होतो आणि प्रॉडक्ट साईडला Zn आणि SO4 याच्यामध्ये तो आयोनिक बॉन्ड पुन्हा नव्यानं तयार होतो, क्रिएट होतो. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे रायटिंग ए केमिकल इक्वेशन. एखादं केमिकल इक्वेशन लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. नंबर 1, इन ए केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साईड व्हाईल द प्रॉडक्ट्स आर रिटन ऑन द राईट साईड. रिॲक्टंट्स हे नेहमी लेफ्ट साईडला लिहावेत, कुणाच्या, ॲरोच्या. द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट साईड ऑफ ॲरो व्हाईल द प्रॉडक्ट शुड बी रिटन ऑन द राईट साईड ऑफ द ॲरो. अँड द ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. तो जो ॲरो आहे तो रिॲक्शनची डायरेक्शन दाखवतो. सेकंड, इफ द रिॲक्टंट्स ऑर प्रॉडक्ट्स आर ऑफ 2 or more then they are linked with plus sign between them. म्हणजे
एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये 2 किंवा अधिक रिॲक्टंट्स जर भाग घेत असतील तर त्याच्यामध्ये प्लस साईन लिहायचं असतं. तर उदाहरणार्थ इथं खाली दिसतंय आपल्याला, इथं CuSO4 आणि Zn याच्यामध्ये काय दाखवलं आहे, प्लस साईन. म्हणजे 2 किंवा अधिक रिॲक्टंट्स किंवा प्रॉडक्ट्स असतील तर प्लस साईन इन्सर्ट करायचं. ठीक आहे. सिमिलरली ए प्लस साईन इज ड्रॉन इन बिटवीन प्रॉडक्ट्स ZnSO4 अँड Cu. जर एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये 2 किंवा अधिक प्रॉडक्ट्स असतील तर तेव्हासुद्धा त्या सगळ्यांमध्ये प्लस साईन लिहायचं. नंबर 3, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. म्हणजे जर रिॲक्टंट्स मधले जे कंपाऊंड्स आहेत ते सॉलिड असतील तर त्याच्या पायाजवळ सबस्क्रिप्ट किंवा त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये S लिहायचं. जर लिक्विड असतील तर त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये L लिहायचं. आणि गॅस असेल तर त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये G लिहायचं किंवा ॲन ॲरो पॉइंटिंग अपवर्ड डायरेक्शन गॅस असेल तर. ठीक आहे. Their gaseous, liquid, solid states are indicated by writing the letters G, L, S respectively in the brackets. Moreover, if the product is gaseous, instead of small g, it can be indicated by an arrow in the upward direction. If the product formed is insoluble solid in the form of precipitate, then instead of S, it can be indicated by an arrow pointing डाऊनवर्ड डायरेक्शन. जर एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट तयार होत असेल, उदाहरणार्थ, ठीक आहे, when reactants and products are written in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution. जर रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स हे वॉटरमधले सोल्युशन्स घेतले असतील तर त्याच्यापुढे ॲक्वेस सोल्युशन्स असतील तर त्याच्यापुढे ब्रॅकेटमध्ये AQ लिहायचं. धिस स्टेट इज इंडिकेटेड बाय पुटिंग द लेटर्स AQ इन ब्रॅकेट्स आफ्टर देअर फॉर्म्युला. thus the equation 2 is rewritten in equation 3 as below. वरती जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, फिजिकल स्टेट्स रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सच्या लिहिल्या. त्याच्यामुळं काय होतं, ते रिॲक्शन अधिक इन्फॉर्मेटिव्ह होतं. पुढे 4th, when heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by sign a triangle written above the arrow which indicates the direction of reaction. For example, the reaction in which slacked lime is formed on heating limestone, it is written as follows. म्हणजेच की आता मागची जी ॲक्टिव्हिटी आपण बघितली होती, पहिलीच ॲक्टिव्हिटी, त्या पावडर ऑफ स्लॅक्ड लाईम is strongly heated, then it decomposes into calcium oxide and carbon dioxide. तर ह्याच्यामध्ये हीट दिलेली आहे म्हणून बाणाच्या वरती ट्रायंगल लिहिलं आहे. त्याचा अर्थ काय, हीट. त्यानंतर पुढे सिमिलरली the fact that heat is released during the reaction between the aqueous solutions of copper sulfate and zinc dust is indicated as follows. कधी कधी काही केमिकल रिॲक्शन्समध्ये हीट रिलीज होते तेव्हा प्रॉडक्ट साईडला प्लस हीट असं लिहावं लागतं. आता मागे आपण शिकलो होतो, ए केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज रिलीज्ड और हीट इज गिवन आउट इज नोन ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन and a chemical reaction in which heat is absorbed is known as endothermic reaction. 5th, it is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst etc. to bring about some reactions. काही chemical reactions घडून येण्यासाठी काही विशिष्ट कंडिशनची आवश्यकता असते की प्रेशर, टेम्परेचर, कॅटॅलिस्ट कोणता वापरावा. तर तेव्हा हे टेम्परेचर, प्रेशर आणि कॅटॅलिस्ट काय करायचे, हा जो ॲरो आहे त्या ॲरोच्या वरच्या बाजूला इथं लिहायचे असतं. ठीक आहे. दीज कंडिशन्स आर इंडिकेटेड अबव और बिलो द ॲरो
indicating the direction of the reaction. For example, the reaction of vegetable oil takes place at temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in the presence of nickel catalyst and it can be written as. आपल्याला माहिती आहे व्हेजिटेबल ऑइलपासून व्हेजिटेबल घी तयार करताना जी केमिकल रिॲक्शन घडून येते तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये टेम्परेचर असावं लागतं 60 डिग्री आणि एक कॅटॅलिस्ट वापरलेला असतो निकेल पावडर. तर हे प्रेशर टेम्परेचर कॅटॅलिस्ट हे कुठं लिहायचे असतात बाणाच्या अबव किंवा बिलो. नेक्स्ट, स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिॲक्टंट्स प्रॉडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. म्हणजे काय, उदाहरणार्थ इथे एक केमिकल रिॲक्शन दिलं आहे कॉपर पावडर प्लस नायट्रिक ॲसिड आणि इथं सुद्धा तेच आहे कॉपर पावडर प्लस नायट्रिक ॲसिड. परंतु ह्या वरती जी रिॲक्शन आहे ही पहिली त्यामध्ये जे नायट्रिक ॲसिड घेतलं आहे ते कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि दुसऱ्या वेळेस घेतलेलं नायट्रिक ॲसिड कसं आहे डायल्यूट आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिॲक्टंट्स प्रॉडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. फॉर एक्झाम्पल कॉपर ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्ज रेडिश कलर्ड पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड. तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेतलं तर ब्राऊन कलर्ड रेडिश ब्राऊन कलर्ड नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. त्याच्याऐवजी जर डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेतलं तर तुम्हाला मिळणार आहे नायट्रिक ऑक्साईड. ठीक आहे. पुढे एक पुन्हा ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, हे करून पहा. ट्राय धिस. काय करायचं आहे, ॲपरेटस दिले टेस्ट ट्यूब कोनिकल फ्लास्क बॅलन्स एटसेट्रा आणि केमिकल सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. ठीक आहे. प्रोसिजर सांगितली आहे त्यांनी. काय प्रोसिजर आहे, एक मिनिट हा. प्रोसिजर अशी आहे, थोडंसं बारीक करू आपण म्हणजे फिगर पण त्यामध्ये येईल. प्रोसिजर अशी आहे, टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन ए कॉन्सन्ट्रेटेड इन ए कोनिकल फ्लास्क. म्हणजे इथं जे ठीक आहे. पुढे टाय ए थ्रेड टू द टेस्ट ट्यूब and insert it carefully in the conical flask. पुन्हा एकदा बघूया आपण काय केले नाही. टेक ए सोडियम क्लोराईड सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये काय घेतलं आहे सोडियम क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन ए टेस्ट ट्यूब आणि टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलं आहे सिल्वर नायट्रेट सोल्युशन. ओके. टाय a thread to the test tube and insert it carefully into the conical flask. म्हणजे ही जी टेस्ट ट्यूब आहे दोऱ्याने कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये बांधून ठेवलेली आहे. मेक दॅट कोनिकल फ्लास्क इज एअर टाईट बाय फिटिंग ए रबर कॉर्क. रबर कॉर्क म्हणजे रबरी बूच. आणि काय केलं आहे त्या टेस्ट ट्यूब त्या कोनिकल फ्लास्कचं माउथ रबर कॉर्क वापरून टाइटली क्लोज केलेलं आहे. पुढे वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. म्हणजे इथं जो बॅलन्स दिसतो आपल्याला बॅलन्स वापरून त्याचं वजन केलेलं आहे. नाव टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ द सोल्युशन इन द कोनिकल फ्लास्क. पुन्हा काय करायचं आहे ते कोनिकल फ्लास्क टिल्ट करायचं तिरपं करायचं. मग तिरपं केल्यानंतर काय होईल तर टेस्ट ट्यूबमधील सिल्वर नायट्रेट सोल्युशन हे फ्लास्कमधील सोडियम क्लोराईड सोल्युशनमध्ये मिक्स होईल. पुढे वे द कोनिकल फ्लास्क अगेन. आता मिक्स झाल्यानंतर त्या दोघांमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येईल. फ्लास्कमधील सोडियम क्लोराईड सोल्युशन NaCl आणि टेस्ट ट्यूबमधील सोल्युशन सिल्वर नायट्रेट या दोघांमध्ये केमिकल रिॲक्शन होईल आणि त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन दोन नवीन प्रॉडक्ट्स तयार होतील. तर इथं काय झालेलं आहे एक काल मी सांगत होतो तसं ह्यातला सिल्वर जो आहे तो ह्यातल्या क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो.
म्हणजे AG आणि Cl यांची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून AgClचा व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो आणि हे Na आणि NO3 हे कंबाईन होतात आणि त्याच्यापासून सोडियम नायट्रेट तयार होतं. ठीक आहे. त्यांनी काम काय सांगितलं आहे, वे द कोनिकल फ्लास्क अगेन, म्हणजे तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, रिॲक्शन होण्यापूर्वी या दोघांचं वजन इथं घेतलं आहे तुम्ही आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर हे जे नवीन प्रॉडक्ट्स झालेत त्याचं वजन इकडे घ्यायचं आहे. फिगरमध्ये पण आपल्याला दिसतं, पुस्तकामध्ये फिगरमध्ये ते दिसतं, त्याचं वेइंग मशीनमध्ये वजन दिसतं पहिल्यांदा 300.23 ग्रॅम आणि इकडे राईट साईडला सुद्धा तेवढंच वजन दिसतं. म्हणजेच काय, केमिकल रिॲक्शन होण्यापूर्वी सगळ्या रिॲक्टंट्सचं मिळून वेट जेवढं आहे तेवढंच वेट केमिकल रिॲक्शन झाल्यानंतरचं सुद्धा असतं. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. ओके, लेट्स स्टॉप हिअर.